शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, आपण 20 आणि 21, 22, 23 तारखेचं वातावरण बघणार आहोत. कारण यामध्ये थोडा बदल झालेला आहे आणि पावसामध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस येणार आहे, कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात फक्त आपल्याला वारे बघायला मिळणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि माहिती खूप महत्वाची आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण पावसाला जोर वाढलेला आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक बातमी बघणार आहोत की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे आपल्याला 28 ते 31 मे पर्यंत पावसाची शक्यता अजून वाढलेली बघायला मिळणार आहे. मग त्यामध्ये कोणते जिल्हे असणार आहेत, आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. खूप महत्वाची माहिती आहे. 20 तारखेपासूनचा हा अंदाज आपल्याला बघायचा आहे, कारण आता जे पावसाचं पोषक वातावरण जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत 20 तारखेपासून. 20 तारखेला मध्यरात्री सकाळपासूनच पहाटेपासूनच कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आता तापमान आपण एक शॉर्टकट आढावा घेऊ की तापमानामध्ये काय बदल आपल्याला बघायला मिळत आहे. आता तापमान जर बघितलं तर नाशिक भागामध्ये आपल्याला 20 तारखेपासून 32, 33, 34 पर्यंत तापमान बघायला मिळेल. तर मुंबईमध्ये 36च्या आसपास तापमान आहे. अमरावतीमध्ये 40, 42 असेल. नागपूरमध्ये 43 असेल. चंद्रपूरमध्ये 42, 43चा भाग असेल. तसंच छत्रपती संभाजीनगर 37, 38, जालना 38 अशा संदर्भात. आणि पुण्यामध्ये आपल्याला 32 तापमान, सांगलीमध्ये 34 आणि रत्नागिरीमध्ये 31च्या आसपास तापमान बघायला मिळणार आहे. आता आपण वातावरणाचा अंदाज घेऊ आणि पावसाची शक्यता कोणकोणत्या जिल्ह्यात वर्तवली जाणार आहे त्याची शक्यता या ठिकाणी एक अंदाज आपण या ठिकाणी आढावा घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका. आणि अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. 20 तारखेला सकाळपासूनच जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई, नाशिक, पुण्यासह बाकी नाशिक भागात आणि जळगावच्या भागात, तसंच धुळे, नंदुरबार या ठिकाणी आपल्याला काही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाला सुरुवात होताना सकाळपासूनच बघायला मिळणार आहे. तसंच कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. मग आता दुपारनंतर पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात सुरुवात होणार आहेत आणि त्यानंतर आणखी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला वाढ होणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊ. आता या ठिकाणी 20 तारखेला संध्याकाळचा अंदाज जर बघितला तर आपल्याला या ठिकाणी नाशिक भागात जर बघितलं तर नाशिक भागाच्या फक्त सिन्नर भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर संगमेरच्या अकोले भागात आणि इकडे टिटावळ्याच्या भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. संगमेरमध्ये, अकोल्यामध्ये पावसाची शक्यता. त्याचबरोबर आश्वी आहे, वारवंडीचा काही भाग आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर शिर्डी, कोपरगाव, वावी या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर म्हाळसाखोऱ्याच्या काही भागात आपण बघू शकतो, वैजापूरच्या काही भागात आहे, श्रीरामपूर, टाकळीभान या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. लोणी आहे, आश्वी आहे, वारवंडीचा काही भाग आहे, देवळाली, प्रवरा, राहुरी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की अंदाज या ठिकाणी अहिल्यानगरच्या टाकळी डोकेश्वर मध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. ढवळपुरीचा काही भाग आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. तर पुण्याच्या मंचर भागात सुद्धा आपल्याला हलका पाऊस बघायला मिळत आहे. पुणे सिटीमध्ये सुद्धा सासवड आहे, जेजुरी आहे, भोर आहे, या ठिकाणी वाई, महाबळेश्वर आहे, साताराचा भाग आहे, इकडे रहिमतपूरचा काही भाग आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता. तर कराड आहे, ईश्वरपूरचा काही भाग आहे, विटा आहे, मायने आहे, तासगाव, सांगली आहे, जत, शंख आहे, आठणीचा काही भाग आणि कोल्हापूरमध्ये इथे आपल्याला 20 तारखेला पावसाची शक्यता आहे. परंतु हा जो पाऊस आहे 20 तारखेचा हा एकदम कमी प्रमाणात आहे. सगळ्यात जास्त जो पाऊस आहे तो आपल्याला 21 तारखेपासून बघायला मिळणार आहे. 21 तारखेला आता एक अंदाज घेऊया. 21 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाला सुरुवात जोरदार होणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता सुरुवात जी आहे ती आपल्याला दापोली आहे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यापासून आपल्याला इथे सुरुवात होणार आहे. त्यानंतर आपल्याला पुणे, बारामती, सातारा, तसेच कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी या भागात थोडा जोरदार पाऊस आपल्याला 21 तारखेच्या अंदाजामध्ये वर्तवला जाणार आहे. तर बाकी भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. आणि कोल्हापूर आणि सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस आहे. तसंच सोलापूरच्या भागात सुद्धा आपल्याला काही ठराविक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर सांगलीमध्ये थोडासा जोरदार पाऊस वर्तवला जाऊ शकतो. आता 21, 22 तारखेचा अंदाज घेऊया आपण. 22 मे रोजी पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात आहे. आता 22 तारखेला जर बघितलं तर पूर्णपणे पुणे, बारामती आहे, सातारा आहे, दापोली आहे, रत्नागिरी, कोल्हापूर आहे, तसंच सांगलीचा भाग आहे, सोलापूरचा पंढरपूर भाग आहे,
त्याचबरोबर सिंधुदुर्ग आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि सोलापूर भागात सुद्धा आपल्याला मध्यरात्री पावसाची शक्यता 22 तारखेला वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर आपण 23 तारखेचा अंदाज जर घेतला तर 23 तारखेला पुन्हा एकदा किनारपट्टीला आणि पुणे कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर इकडे बार्शी आहे, धाराशिवचा काही भाग या ठिकाणी आहे, सोलापूर आहे, इथे सुद्धा आपल्याला 23 तारखेला पावसाची शक्यता इथे वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर आपण एक शेवटचा अंदाज घेऊ, 24 तारखेचा अंदाज या ठिकाणी घेत आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत की शेवटच्या 3-4 दिवसामध्ये म्हणजे 28 ते 31 तारखेपर्यंत पावसाची शक्यता कशी असणार आहे. आता 24 तारखेला जर बघितलं 24 मे रोजीचा अंदाज या ठिकाणी आपण घेऊ. 24 तारखेला सकाळपासूनच नाशिक भागात पूर्ण किनारपट्टी भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर पावसाची जी शक्यता आहे पुन्हा एकदा रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा या ठिकाणी आपल्याला संध्याकाळनंतर पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर मध्यरात्री सुद्धा काही ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचा एक आढावा आपण या ठिकाणी घेऊ. तर आता 24 तारखेला संध्याकाळी बदल होईल आणि त्या बदलामध्ये पूर्णपणे आपल्याला सिंधुदुर्गामध्ये पावसाची शक्यता असेल. हा पाऊस जो आहे तो किनारपट्टीला असणार आहे. काही भागात आपल्याला याची तीव्रता एकदम कमी प्रमाणात बघायला मिळणार आहे. कोल्हापूरच्या सगळ्या भागात पाऊस आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बेळगाव, रत्नागिरी, कर्नाटकाच्या बेळगाव भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी आणि सातारा या भागामध्ये, मध्य भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये आणि इकडे मुंबई, पनवेल, उल्हासनगर, वसई विरार या संपूर्ण भागात आपल्याला पाऊस वर्तवला जाणार आहे. तर हा पाऊस असा कसा असणार आहे की काही ठिकाणी जोरदार होईल आणि काही ठिकाणी एकदम क्वचित हलका पाऊस वर्तवला जाणार आहे. हा अंदाज या ठिकाणी आपल्याला आहे. पुण्यामध्ये बऱ्याचशा भागात आपल्याला पाऊस आहे. त्यामध्ये जुन्नर, मंचर आहे, चाकण आहे, तसेच या ठिकाणी दौंडचा काही भाग असणार आहे, सासवड आहे, जेजुरीचा काही भाग आहे, भोर आहे, महाड आहे. या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता हलक्या हलक्या प्रमाणामध्ये वर्तवली जात आहे. तसंच नाशिकच्या भागात जर बघितलं तर नाशिकमध्ये आपल्याला त्र्यंबकेश्वर आहे, ज्वारमोखाडा आहे, लवितचा काही भाग आहे, तिरडे, डुबेर, सिन्नरचा काही भाग असेल, सिन्नर पूर्ण भाग नाहीये. तर त्याचप्रमाणे असा हा संपूर्ण भाग आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आपण 24 तारखेचा हा अंदाज या ठिकाणी बघितलेला आहे. आता आपण एक शेवटचा 25 तारखेचा अंदाज या ठिकाणी घेऊ. 25 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. 25 तारखेला सुद्धा आपल्याला नाशिक भागापासून सुरुवात करूया. तर नाशिक, त्र्यंबकेश्वर, ज्वारमोखाडा, तसेच इकडे अकोला, संगमनेर या भागात पाऊस आहे. तसंच त्याचप्रमाणे आपल्याला पुण्याच्या काही भागात बऱ्याच ठिकाणी आपल्याला कर्जत आहे, लोणावळाचा काही भाग आहे, चाकण आहे, मंचर आहे, जुन्नर आहे, पुणे आहे. या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता, तसंच सासवड आहे, जेजुरीचा काही भाग आहे, भोर आहे, महाबळेश्वर आहे, वाई आहे. या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा बघू शकतो. इकडे कोल्हापूर आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आणि सांगलीच्या काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. वातावरणामध्ये हा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि वाऱ्याचं प्रमाण जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी वारे सुद्धा बघायला मिळणार आहे. 25 ते 30 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला वारे सुद्धा बघायला मिळणार आहेत. आणि काही भागात हलका पाऊस तर वारे असाच पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. वारे आणि हलका पाऊस, जोरदार पाऊस काही भागात पडेल तर काही भागात फक्त रिमझिम पाऊस पडणार आहे. जोरदार पाऊस काही तुरळक ठिकाणी जोरदार पडेल तर बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका पाऊस आणि सोबत वादळी वारे बघायला मिळणार आहेत. वाऱ्याचा स्पीड आपल्याला बघितला 25 ते 30 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे बघायला मिळणार आहे. मित्रांनो, पुढील जी अपडेट आहे ती पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया. भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.